काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी अहमदाबादमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांना भेटलोच नाही असा दावा केलाय। चंद्रशेखर बावनकुळेंच्या मुलीचा असला होतो असा दावा त्यांनी केलाय। मात्र भाजप प्रवेशाबाबत राणेंनी भूमिका स्पष्ट मांडली नाही। भाजपात प्रवेश करणारच नाही असं सांगत त्यांनी संभ्रम मात्र कायम ठेवलाय। तसंच भाजपकडून ऑफर जुनीच असल्याचंही त्यांनी म्हटलंय। पण राणेंचं भाजप प्रवेशाचं नेमकं घोडं कुठे अडलंय याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे। हे काय जे टीव्हीवर दाखवलं जातं विविध चॅनलवर मीही पाहिलं, फोटोही दाखवला जातोय। मी मागील एखाद्या महिन्यामध्ये म्हणा किंवा दीड महिन्यामध्ये मुख्यमंत्र्यांबरोबर विमानातून 2 वेळा गेलो, विमानाने त्यांच्या गाडीतून। एकदा औरंगाबादला दानवेंच्या मुलाच्या लग्नाला आणि ऊर्जा मंत्री बावनकुळेंच्या नागपूर येथील मुलीच्या लग्नाला, या 2 लग्नाला मुख्यमंत्र्यांसोबत मी लग्नाला गेलो, अटेंड केला आणि परतही आलो। काल मी कोणालाही भेटलो नाही। आता तिथे मुख्यमंत्री तिथे होते आणि दाखवत आहेत की राणे अमित शहाला भेटलेल्याचं दाखवत नाही, परत आल्याचं दाखवत नाही, कुठे अदृश्य झाले असं जे लोकांना वाटू नये म्हणून मी माध्यमाच्या समोर आलेलो आहे की बाबा गेले असं सांगतात, जातानाही दाखवत नाही, येतानाही दाखवत नाही, फक्त फोटो दाखवला जातो। काल टीव्हीवर एक फोटो दाखवण्यात आला, तो मला नितेशने दाखवला की मी हाफ शर्टवर आहे आणि मुख्यमंत्री सफारीवर आहेत, म्हणजे नेहमीच्या त्यांच्या जॅकेटवर आहे आणि दोघांचा फोटो टीव्हीवर दाखवण्यात आला आणि आत्ताचा फोटो सूटवर आहे असा दाखवण्यात आला। त्यामुळे ही विसंगती जे कोण करतात करू दे, पण मला तर म्हणायचं आहे मी काल अहमदाबादमध्ये होतो, माझ्या खाजगी कामासाठी गेलो, माझ्या मेडिकल कॉलेजच्या संदर्भात मी गेलो आणि माझा कोणाचा भेटायचा संबंध नाही। अमित शहा काय, नारायण राणे काय, देवेंद्र फडणवीस ह्या व्यक्ती काय लपणार नाही ना। हा संयोग आहे का? म्हणजे त्या दोघांची संयोग काय, योगायोग नाही आहे आणि भेटही झाली नाही तर योगायोगचा संबंध कुठे? पण भाजपने तुम्हाला ऑफर दिली आहे? नाही, ते मागच्या ती जुनीच ऑफर आहे, ती काय नवीन नाहीये। ऑफर तर सारखं विचारतात पण मी त्याबद्दलचं जे काय त्यांना नाही बोललो नाही आणि होही बोललो नाही। आप बीजेपी में नहीं जाओगे, इतना पक्का राणे साहब, ये कहाँ जा सकता है? नहीं, ऐसा कुछ कहा नहीं जा सकता। मैं कहा नहीं जाऊंगा, शिवसेना में नहीं जाऊंगा, मैं राष्ट्रवादी नहीं जाऊंगा, और वो तो मैं अभी कुछ नहीं कहा इसके बारे में। राणे साहेब, ज्या स्वरूपामध्ये तुम्ही म्हटलात बीजेपी शिवसेना दोघांनी तुम्हाला रेड कार्पेट टाकली असेल, तुम्ही माझं कौतुक करायला पाहिजे। तुम्ही माझ्या मागे ऑफर आहे काय? जुनी ऑफर भाजपची तीच अजून ऑफर आहे का? नाही, मला तुला सांगावशी वाटत नाही, ऑफर तरी सांगू नाही मिळाले। तुम्ही म्हणाला जुनी ऑफर आहे, जुनी ऑफर बरं ते साधे विचारतात ना, मार्केटमध्ये चांगला माल आला काय सगळे विचारपूस करतात। हल्ली कधी भाजपने तुम्हाला विचारलं होतं? हल्ली कधी भाजपने तुम्हाला याच्यावर मला भाष्य करायचं नाही, हल्ली वगैरे याच्यावर भाष्य नाही। हे वाढत जाईल, मग त्याला अंत नाही, मग कोण होता काय होता। पण या संदर्भात चर्चा करूया। झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर सध्या आपल्यासोबत आहेत। उदय सर, आपण पाहतोय राणेंनी सगळ्याच बाबतीत संभ्रम कायम ठेवलाय, भाजपमध्ये जाणारही नाही आणि जाणार पण, अशा दोन्ही शक्यता त्यांनी वर्तवल्या आहेत। एकूणच राणेंचं भाजप प्रवेशाचं घोडं नेमकं अडलंय कुठे काय आणि राणे हे सगळं नाकारतात काय? पहिली गोष्ट म्हणजे राणेंना चर्चेत राहायला अत्यंत आवडतं। आज या निमित्ताने पुढचे काही दिवस तरी राणे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा चालू राहणार, यात काही शंकाच नाही। राणेंनी अगदी कितीही सांगितलं तरी माझी भेट झाली नाही, तरी मुळात त्यांना असा खुलासा का करावा लागला, लोकांचा या गोष्टीवर का विश्वास बसतोय, याचं कारण राणांनी वारंवार आपल्या पक्ष नेतृत्वावर, प्रदेश नेतृत्वावर जी टीका केलेली आहे, विरोधी पक्ष नेत्यांवर जी टीका केलेली आहे, त्याच्यामुळे जी त्यांना आत्ता विसंगती वाटते की माझ्या फोटोमध्ये विसंगती आहे, माझ्या जाण्या येण्यामध्ये विसंगती आहे, माझ्या अमित शहांबरोबरचे फोटो दाखवा असं ते म्हणतात, तरी देखील एक सुसंगती याच्यामध्ये आहे की राणे हे काँग्रेसमध्ये नाराज आहेत। भारतीय जनता पक्षाला अशा मोठा नेता आपल्याजवळ असणं हे अतिशय ॲसेट वाटू शकतं आत्ता तरी, सध्या तरी। त्यामुळे नारायण राणे यांना आपल्याकडे वळवण्याकरता भाजपचे केंद्रित दिल्लीतले नेते प्रयत्न करत असतील, यात काही शंका नाही।
आपल्याकडे झालेल्या मुलाखतीमध्ये राणे यांनी आता माझी दिल्लीची मनीषा आहे, मला राज्याच्या राजकारणात रस नाही असे स्पष्ट संकेत दिलेले होते. याच्यावरून नारायणराव राणे हे दिल्लीमध्ये आणि त्यांची मुलं राज्यामध्ये अशी एक विभागणी होऊ शकते. परंतु नेमकं आत्ता या क्षणाला अनाऊन्समेंट का करत नाही आहेत हा लाख मोलाचा प्रश्न आहे. राण्यांच्या मागे अनेक चौकशींचे ससेमिरे आहेत असंही बोललं जातं. त्या संदर्भात काही गोष्टी आढळून आल्यात का याचाही तपास करावा लागेल. किंवा त्यांच्या काही मागण्या, विशेषतः राज्यामधल्या त्यांच्या काही मागण्या मान्य करण्यात काही अडचणी आहेत का हा देखील विचार करावा लागेल. शिवसेनेचा याबद्दलची रिॲक्शन काय असेल, याला भाजप किती महत्त्व देतो हे देखील बघावं लागेल. परंतु आज तरी नारायण राणे यांनी 2019 साली मोदींच्याच नेतृत्वाखाली आम्ही लढणार असं इंडियातल्या सर्व घटक सदस्यांनी मान्य केल्यानंतर 28 तास व्हायच्या आत ही भेट घडते, याला राजकीयदृष्ट्या अत्यंत मोठं महत्त्व आहे. काँग्रेससाठी आणि महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं ही एक हादरा देणारी घटना असू शकते. खरं उद्या सर आता पाहूयात. नारायण राणे म्हणाले आहेत की मोठा भूकंप घडवेन राजकीयदृष्ट्या. आता राणे नेमकं कधी आपल्या भाजप प्रवेशाची घोषणा करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जसं आता तुम्ही विश्लेषण केलं उदय सर की भविष्यामध्ये नेमक्या काय घडामोडी होऊ शकतात किंवा 2019 मधल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राणेंनी अशी विभागणी केली असेल का की स्वतः दिल्लीत आणि त्यांची मुलं राज्यामध्ये, या सगळ्या दृष्टीने जर विचार केला तर नारायण राणे सध्या ज्या भूमिकेत आहेत किंवा ज्या मानसिकतेमध्ये आहे ती समजून घेणं सगळ्यांनाच थोडंसं कठीण जात आहे. नारायण राणे यांनी देखील याआधी पक्ष नेतृत्वावर टीका केली होती. सोनिया गांधी यांची टीका केल्यानंतर त्यांची काही काळासाठी निलंबन देखील झालं होतं. अशोक चव्हाणांनी पुन्हा त्यांना घेण्यात पुढाकार घेतलेला होता. एकूणच राणे यांच्या स्वभावाची वैशिष्ट्य लक्षात घेता आणि काँग्रेसच्या वर्क कल्चरचा ज्यांना अंदाज आहे त्यांना या दोघांमधल्या विसंगती लक्षात असेल. त्यामुळे नारायण राणे हे काँग्रेसमध्ये जरी राहिले तरी काँग्रेसमध्ये ते खुश कधीही असणार नाहीत ही वस्तुस्थिती आहे. किंबहुना शिवसेना सोडल्यानंतरचा त्यांचा जो प्रवास आहे, जरी 9-10 वर्ष त्यांना मंत्रिपद मिळालं असलं 2006 पासून 2014 पर्यंत, तरी देखील नारायण राणे हे कधीही सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू शकले नाहीत. त्यांना कायम हुलकावणी दिलेली आहे. अगदी उद्या भाजपमध्ये जरी आले तरी देखील भाजपमध्ये त्यांना ते पद मिळेल का ही शंकाच आहे. परंतु आत्ता सध्या काँग्रेसमध्ये देखील काही फारसं आपलं बरं नाही आणि काँग्रेसचं स्वतःचं काही बरं नाही अशी जर त्यांची ठाम धारणा झाली असेल तर ते वेगळा विचार करू शकतात. आज त्यांच्या कार्यकर्त्यांना त्या भेटायला सिंधुदुर्गमध्ये जात आहेत. कार्यकर्त्यांचा रेटा काय तो बघितला पाहिजे. परंतु पुढच्या 2-4 दिवसामध्ये 4-5 दिवसामध्ये खूप मोठ्या राजकीय उलथापालथी आणि घडामोडी घडतील याविषयी काही शंकाच नाही. खरे सर हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुढचे 4-5 दिवस आता नारायण राणे नेमकी भूमिका कधी स्पष्ट करतायत. पण जसं आता आपण उल्लेख केला की त्यांची जी मनीषा आहे, त्यांना जे पद हवंय ते भाजपमध्ये येऊन मिळेल की नाही याची शाश्वती नाहीये. पण जर नारायण राणे भाजपमध्ये आले तर महाराष्ट्र भाजपचं नेमकं चित्र काय असेल, काय नेमकी परिस्थिती भाजपमध्ये असेल? महाराष्ट्र भाजपला नक्कीच ताकद मिळेल यात काही शंकाच नाही. परंतु नारायण राणे यांच्यावर आत्तापर्यंत जे सगळे आरोप केले होते, अगदी विधानसभेमध्ये त्यांच्यावरच्या गुन्ह्यांच्या कबुलीचा पाढा जो मुख्यमंत्र्यांनी वाचला होता, याचं समर्थन मग ते कसं करणार आहेत ही सगळी विसंगती माध्यमं समोर आणतील. त्याचबरोबर कार्यकर्ते देखील विचारतील. भारतीय जनता पक्षामध्ये सर्वोच्च पद मिळवायला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची असलेली जवळीक हा देखील अत्यंत महत्त्वाचा निकष आहे, जो राणे यांच्याकडे ती बॅकग्राऊंड नाही. त्यामुळे या सगळ्याशी ते कसं जुळवून घेतील हाही एक प्रश्नच आहे. राणे यांचा स्वभाव हा साधारणतः आय एम द किंग असा आहे. कार्यकर्त्यांच्या बरोबर जाणं किंवा आपल्याबरोबर एक मोठा ग्रुप सातत्यानं घेऊन जात जाणं हे शिवसेनेतल्या काही काळात त्यांना जमलं होतं. परंतु काँग्रेसमध्ये मात्र त्यांना आपला गट जमवता आलेला नाही. आज इतक्या वर्षानंतर सुद्धा ही वस्तुस्थिती आहे. भाजपमध्ये हे कितपत त्यांना जमेल याच्याविषयीचं प्रश्नचिन्ह आहे. परंतु त्यांच्या येण्यानं भाजपला ताकद मिळेल एवढं मात्र नक्की. खरंय सर, नारायण राणे यांच्यासारखा मोठा नेता आपल्याकडे असावा असं साहजिक भाजपला वाटणं आहे. मात्र यानंतर आता राणे स्वतः भाजपच्या प्रवेशाची किंवा पक्ष बदलाची कधी भूमिका घेतात ती स्पष्टपणे मांडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुर्तास धन्यवाद सर ही सविस्तर चर्चा केलीत त्यासाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.